शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली पुन्हा एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, कर्जमाफीसाठी निबंधक कार्यालयाकडून आता शेतकऱ्यांच्या खात्यांचे ऑडिट सुरू करण्यात आलेले आहेत। याची यादी कुठे प्रसिद्ध होणार आहे, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। मित्रांनो बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीसाठी योजनेची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून अंमलबजावणी सुरू आहे। जिल्ह्यातील 1,95,000 खातेदारांची माहिती तपासण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे। दरम्यान येत्या 22 जून रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनात सरसकट कर्जमाफीबाबत काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणली आहे। दिनांक 1 एप्रिल 2019 ते मार्च 2025 या कालावधीत घेतलेले व 31 मार्च 2026पर्यंत परतफेड न झालेले 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे। या योजनेची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून संकलित करण्यात आली आहे। जिल्हा बँकेच्या 1,95,000 खात्यांची माहिती तपासण्यात आली आहे। राष्ट्रीयकृत बँकांकडून खात्यांची तपासणी करण्यात येत असून ही माहिती पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे। प्रशासनाकडून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। दुसरीकडे सरसकट कर्जमाफीसाठी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत। आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते। येत्या 22 जून रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। विधान परिषदेची आचारसंहिता सुरू असल्याने शेतकरी कर्जमाफीची घोषणा न करता सरकारने अध्यादेश काढला, त्यावर येत्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होणार आहे। कर्जमाफी योजनेस पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे। ही यादी गावातील ग्रामपंचायतीत प्रसिद्ध केली जाणार आहे। पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर तसेच उर्वरित कर्ज भरल्यानंतर कर्जमाफी मिळणार आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा बँकेच्या थकीत खात्यांची तपासणी करण्यात आली आहे। तपासणी केलेली यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे। इतर बँकांनाही पोर्टलवर यादी प्रसिद्ध करण्यास सूचना करण्यात आलेल्या आहेत।